आणि या क्षणाला राजकीय क्षेत्रातून ब्रेकिंग न्यूज येते ती म्हणजे मनीषा कायंदेंचा शिवसेनेमध्ये अखेर प्रवेश। कारण मनीषा कायंदे या आनंद आश्रमात पोहोचलेल्या आहेत आणि अगदी थोड्याच वेळात शिवसेना प्रवेश त्यांचा पार पडेल। उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसलेला आहे। ठाकरे गटातली गळती काही केल्या थांबत नसल्याचं स्पष्ट होताना दिसतंय। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। जी दृश्य आपण पाहतोय ती आहेत ठाण्यातली। ठाणे या ठिकाणी आनंद आश्रम आहे आणि या आनंद आश्रमातच मनीषा कायंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। अगदी काही क्षणांपूर्वी मनीषा कायंदे या शिवसेना प्रवेशासाठी आनंद आश्रम या ठिकाणी ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी पार पडताना दिसेल। उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का या निमित्तानं बसलाय। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या असलेल्या मनीषा कायंदे यांनी आजच मात्र उद्धव ठाकरे यांना धक्का देत थेटपणे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत आणि त्यांच्या सोबतीनं त्या ठिकाणी त्यांचा प्रवेश पार पडत असल्याचं दिसतंय। ही थेट दृश्य आहे ठाण्यातल्या आनंद आश्रम या ठिकाणाहून, ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मनीषा कायंदे यांचा पक्ष प्रवेश पार पडतोय। थेट दृश्य आपण यावेळेला पाहतोय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का देत मनीषा कायंदे यांचा शिवसेना प्रवेश अखेर पार पडलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी पार पडल्याचं आपण यावेळेला पाहतोय। यासाठी अचूक वेळ आणि अचूक दिवस निवडण्यात आल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागलेली आहे आणि अशा प्रकारे मनीषा कायंदेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्याचं आपण थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। मनीषा कायंदे यांनी देखील आता एकनाथ शिंदेंच्या असलेल्या शिवसेनेचा झेंडा आपल्या हाती घेतलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का देत त्यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केलेला आहे। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा शिवसेनेत झालेला पक्ष प्रवेश आपण यावेळेला थेटपणे पाहतोय। मनीषा कायंदेंचा शिवसेनेत झालेला पक्ष प्रवेश आणि यावरूनच आज संजय राऊतांनी देखील त्यांच्यावरती टीका केलेली होती। तर दुसरीकडे मात्र त्यांचा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे, ज्याची थेट दृश्य आपण ठाण्यातल्या आनंद आश्रम या ठिकाणाहून पाहतो आहोत। मनीषा कायंदेंच्या पक्ष प्रवेशानंतर मात्र घोषणाबाजीला सुरुवात झालेली आपण त्या ठिकाणी पाहतोय। आवाज कुणाचा तर शिंदे साहेबांचा, अशा प्रकारची घोषणाबाजी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केली जात असल्याचं आपण यावेळी पाहतोय। ठाकरे गटातली गळती काही थांबत नसल्याचं मात्र स्पष्ट होताना दिसतंय। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये झालेला हा जाहीर प्रवेश आणि त्याची थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण यावेळेला पाहतोय। त्यांचा शिवसेना परिवारात मनपूर्वक हार्दिक स्वागत। उद्धव ठाकरेंना या निमित्तानं आणखी एक धक्का बसलेला आहे आणि अगदी काही क्षणामध्ये आपली प्रतिक्रिया देखील देण्याची शक्यता आहे। स्वतः मनीषा कायंदे या पक्ष प्रवेशावरती काय बोलतात याची उत्सुकता ताणली गेलेली होती आणि अखेर आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आणि अगदी काही क्षणात ते आपलं मनोगत व्यक्त करताय। थेट प्रक्षेपण। जय महाराष्ट्र। या मंचावर उपस्थित या राज्याचे लाडके आणि अतिशय लोकप्रिय असे मुख्यमंत्री, मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे, माननीय संजयजी शिरसाट, शीतलताई म्हात्रे, मीनाक्षीताई शिंदे, रवी पाठकजी, सर्वच उपस्थित प्रमुख कार्यकर्ते, शिवसैनिक आणि संभाजीनगरहून खास या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अनेक महिला, खरं तर याहीपेक्षा अधिक महिला येऊ इच्छितात होत्या, त्या येतील सुद्धा। मला अत्यंत आनंद होत आहे। माझ्यासाठी हा खूप मान सन्मानाचा दिवस आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी मला शिवसेनेमध्ये, जी म्हणजे ओरिजिनल जी शिवसेना आहे, जी अधिकृत शिवसेना आहे, जी आता माननीय एकनाथजी शिंदेकडे आहे, बाळासाहेबांची शिवसेना, त्यामध्ये मी आहे आणि यापुढेही काम करत राहील। 2012 साली मी शिवसेनेत प्रवेश केला
निश्चितच मी शिवसेनेची प्रवक्ता झाले, विधान परिषद देखील मला संधी मिळाली आणि अतिशय इमाने इतबारे मी काम केलं. कुठलंही पक्षविरोधी काम कधीही केलेलं नाही. माझ्या कामाशी प्रामाणिकपणा दाखवला केला आणि जे काही सभागृहाच्या आत असेल सभागृहाच्या बाहेर असेल मी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली. यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी मला नेहमीच साथ दिली आणि त्याबद्दल विधान परिषदेवर पाठवलं त्याबद्दल मी आभारच मानलेले पक्षप्रमुखांचे देखील. परंतु आता तुम्ही विचार करत असाल की हा बदल का झाला, आत्ताच का झाला. 1 वर्ष आता हे सरकार पूर्ण करत आहे. माननीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजी यांचं सरकार आता 1 वर्ष लवकरच पूर्ण करत आहे आणि आपण पाहिलं की काय तो कामाचा जो झपाटा आहे, गतिमान सरकार. लोकांनी खूप नावं ठेवली, बऱ्याच उपाधी जोडल्या, बरंच काही दोषारोप केले, परंतु माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या कामातून उत्तर दिलं. कधी एकही शब्द इकडे तिकडे वेडा वाकडा कोणाही बद्दल काढला नाही. परंतु आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात जे झपाट्याने काम चालू आहे, मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, अनेक गोष्टींमध्ये जे प्रोजेक्ट थांबले होते 3-3 वर्ष, मेट्रो असतील आणि अनेक काही प्रोजेक्ट, समृद्धी महामार्ग झाला, त्याला वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव. संभाजीनगरचे इकडे आमदार आहेत, त्याचाही नामकरणाचा विषय शिंदे साहेबांनी केला. परंतु 1 वर्षामध्ये जे काही पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पक्ष पुनर्बांधणी, नवीन लोकांना संधी देणं, पण केवळ दोषारोप करणं आणि आत्मपरीक्षण न करणं की लोक पक्ष सोडून का चालले. याही पुढे अनेक लोक जे आज तिकडे प्रशिक्षणाला होते त्यातलेही अनेक लोक येतील, कारण त्यांना माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर विश्वास आहे. आपल्याला परफॉर्मन्स पाहिजे. केवळ सकाळी उठून नुसती तुकरटवाडी बघण्यासाठी लोक चॅनल लावत नाही. सकाळी उठून आमच्या देवी देवतांचे अपमान करणारे, देवी बसली या विषयावरून खिल्ली उडवणारे असले लोक हिंदुत्वाचा, शिवसेनेचा चेहरा कसा. मग ही बाळासाहेबांची शिवसेना आहे का. आणि ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी महाविकास आघाडी झाली, अनेक जुन्या जाणत्या शिवसैनिकांना ते आवडलेलं नव्हतं, परंतु पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणून तो स्वीकारला. सरकारही स्थापन झालं, परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर देखील ज्या पद्धतीने सरकार चालायला पाहिजे ते चाललं नाही. अर्थात विविध संकट, नैसर्गिक संकट पण आली, ती आपण त्याच्याबद्दल बोलूया नकोत. परंतु एकंदर पक्ष ज्या पद्धतीने, जर का आम्हाला पक्षप्रमुखांशी बोलताना अडचण येत असेल, आमचं ऐकलंच जात नसेल, खरा फीडबॅक तुम्ही दिला नाही, तर ती देखील गद्दारी ठरते. जे लोक बोलू इच्छितात ते बोलू शकत नाही. मग जर का पक्षप्रमुखांशी कोणी बोलू शकलं नाही, आपल्या मनोगत व्यक्त करू शकलं नाही, पक्षात काहीतरी चुकीचं चाललंय, कोणी कार्यकर्त्यांकडनं पैसे उकळतंय, कोणी महिला कार्यकर्त्यांकडनं पैसे उकळतंय, हे जर का असं होणार असेल तर ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हे. बाळासाहेबांची शिवसेना इथे आहे. बाळासाहेबांची शिवसेना इथे आहे आणि म्हणून मी इथे आहे. 1 वर्ष मी विचार करत होते, मला असं वाटलं परिस्थिती बदलेल, परंतु आज म्हणजे आम्ही तिकडे असताना आम्ही चांगले, इकडे आल्यावर आज कोणीतरी म्हटलं सगळा कचरा निघून जातोय. माझी पर्यावरण मंत्र्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते की कचऱ्यातूनच वीज निर्मिती होते, कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती होते आणि ही ऊर्जा इथून निर्मिती कशी होते ते तुम्ही आज बघा. म्हणजे जे आले आहेत ते आज झपाट्याने काम करतायत. आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर सीएम म्हणून सकाळी मुंबईत असतात, दुपारी मध्य प्रदेशमध्ये असतात, रात्री एखाद्या लग्नाला पंजाबमध्ये जातात, मध्य प्रदेशात जातात, परत सकाळी उठून तिरुपती बालाजीचे जे मंदिरचं निर्माण होत आहे नवी मुंबईला तिथे असतात. असे 24/7 सीएम आपको कहाँ मिलेंगे, कहाँ देखने को मिलेंगे, इधर ही देखने को मिलेंगे. आणि म्हणून मला काम करायचंय. केवळ सकाळी उठून मीडियात येऊन काहीतरी बोलायचं, दोषारोप करायचा
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एजेंडा चालवायचा यामध्ये मला स्वारस्य नाही. मला काम करायचं, मला सकारात्मक काम करायचं, मला संघटनेचं काम करायचंय. आज कोणी बोललं की वर्षभराने काय माझी टर्म संपणार आहे, हे संपणार आहे. शिवसैनिक म्हणून टर्म कधीच संपत नसते. हे आज जे विधान परिषदेत मी आहे, पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली. यापुढे महिलांसाठी, युवकांसाठी जे काम मी करत आले ते पुढे तसंच चालू ठेवणार. नेतृत्वात बदल झालाय, पक्ष तोच आहे. एकनाथजी शिंदे तेव्हाही आमचे नेते होते, आजही ते नेते आहेत. यापूर्वी देखील त्यांच्याकडे कोणतंही काम केलं तर ते एका झटक्यात ते लोकांचं काम करतात. आज ते महाराष्ट्राचं आशास्थान बनलेले आहे, आशास्थान आहे. आज पूर्ण सबंध महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय, सबंध देश पाहतोय. आज भारतीय जनता पार्टीचा पण त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, केंद्रीय नेतृत्वाचा, की हे बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती हे पुढे घेऊन जातील, हा विश्वास त्यांना वाटला. आज आपण केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्क्रिप्ट वाचतोय, केवळ दोषारोप करून राजकारण होत नाही. आपल्याला आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काय चुकतंय, कुठे चुकतंय. जर का आपण दोन्ही कानावर हात ठेवून बसतात, ऐकायचंच नाहीये, तक्रारी ऐकायचं नाही, लोकांचं मनोगत ऐकायचं नाही. आज कार्यकर्त्यांचं काय दुःख आहे, कुठे नेमकं काय प्रॉब्लेम आहे, हे जर का तुम्हाला ऐकायचंच नसेल तर मग आम्ही कोणाकडे बघायचं. त्यामुळे हा सगळ्या थोडक्यात मला असं वाटलं की आज ही भूमिका मी या ठिकाणी जे शिंदे साहेबांसोबत काम करायला आले, साहेबांनी आज माझा खूप मोठा मान सन्मान दिलेला आहे. मला संघटनात्मक माझा जो एक बलस्थान आहे संघटनात्मक काम करणं, ज्याचा मला खूप अनुभव आहे आणि ते मी पक्ष बांधणीमध्ये मी योगदान देऊ इच्छिते. तसं मी त्यांच्याकडे तशी मागणी केलेली आहे आणि ते नक्कीच मला पक्ष संघटनेत काहीतरी चांगली जबाबदारी देतील अशी मला पूर्ण आशा आहे. बाकी जे काही लोक बोलतायत वगैरे, मी त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. शिंदे साहेबांचा जो गुण आहे, आपलं काम करत राहणं, हाती चले बाजार, पुढचं मी बोलत नाही. त्यामुळे ज्यांना काय बोलायचंय ते बोलू द्या. इथे प्रवेश करण्या अगोदरच पत्र काढलं, आता पक्ष कुठला, चिन्ह कुठलं अजून काही माहिती, परंतु ठीक आहे, त्यांनी पत्र काढलं आणि मला सकारात्मक काम करायचंय. बाकी बडबड करायला दिवसभर पुष्कळ लोक आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब. शिवसेनेच्या आमदार मनीषाताई कायंदे आणि प्रवक्त्या म्हणून ज्यांनी अतिशय उत्तम काम केलं, त्या मनीषाताईंनी आज बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे त्यांनी आपल्या मनोगतामधून बऱ्याचशा गोष्टींचा उहापोह केलेला, त्यांना आलेले अनुभव आणि एखादी महिला जेव्हा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करत असते त्यावेळेस महिलांच्यासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक तळमळ असते, एक काहीतरी करावं अशी भावना मनामध्ये असते. परंतु शेवटी ते कधी करता येतं, जेव्हा त्याला प्लॅटफॉर्म मिळतो, जेव्हा त्याला प्रेरणा मिळते, जेव्हा त्याला संधी मिळते. आणि मग अशा वेळेमध्ये तो नेता लोकांसाठी काम करू शकतो.
परंतु आज आपण पाहतोय, मैं भी कुछ नहीं करूंगा और किसी को कुछ नहीं करने नहीं दूंगा, अशी परिस्थिती गेल्या 2.5-3 वर्ष आपण पाहतोय. कोविडच्या परिस्थितीमध्ये देखील आपण पाहिलं की नुसतं कोविड 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 करून चालत नसतं. शेवटी माणसाला आपला प्रपंच चालवायचा आहे, आपली रोजीरोटी चालवायची आहे. परंतु मी या ठिकाणी एवढंच सांगेन की कोविडची काळजी घेणं तर आवश्यकच होतं, पण कोविड करून आज कुठेतरी मला वाटतं त्याचा मुद्दा घेतला होता. पण कोविडमध्ये काम करणारे कोण होते रस्त्यावर? हॉस्पिटलमध्ये जेव्हा गरज होती लोकांना भेटायला, जेव्हा माणसं घाबरलेली होती, भेदरलेली होती, हार्ट अटॅकने ज्यांचा मृत्यू होत होता, तेव्हा त्यांना कोण भेटत होतं? हे संपूर्ण राज्याने देशाने पाहिलंय. अरे आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना भेटत होते, हॉस्पिटलमध्ये जात होते, त्यांना जेव्हा नातेवाईक देखील भेटणं, आपल्या परिवारातले लोक देखील भेटणं, जेव्हा आपण तसाच तो असाध्य असा रोग होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना भेटण्याचं काम, धीर देण्याचं काम, त्यांना वाचवण्याचं काम, त्यांना औषधं पुरवण्याचं काम, त्यांना ऑक्सिजन देण्याचं काम कुणी केलं? हे सगळ्यांना माहिती आहे. नुसतं फेसबुक लाईव्ह आणि ऑनलाईनने माणसं वाचत नसतात, त्याला प्रत्यक्ष कृती करावी लागते. आणि त्यामुळे मी डिटेलमध्ये आज बोलत नाही, उद्या बोलायचंय मला. त्यामुळे एवढेच सांगतो की आज कुणीतरी ते कोविडसाठी किंवा उद्या कोणी सगळं काय झालं, कसं झालं, कसा कोविड कंट्रोलमध्ये आला, त्या सगळ्याचं जे पाठ थोपटून घेण्याचं जे काही काम आहे ते कोणीतरी चालवत आहे. नक्की त्यांना, या राज्यातल्या जनतेला माहिती आहे, जनता शून्य आहे. आणि म्हणून हे आपलं सरकार 11 महिन्यापूर्वी स्थापन झालं. 11 महिन्यापूर्वी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यापूर्वीच्या सरकारने काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मनीषा ताईंनी सांगितलं, कोण आले बाबा इकडे? मनीषा ताईंनी सांगितलं की 2.5 वर्ष 3 वर्ष हे सगळं बंद होतं, सगळं ठप्प होतं. सगळी कामं जी देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात सुरू झालेली बंद केली. मी डिटेलमध्ये जात नाही, मग मेट्रो असेल, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प असतील, सगळे असतील, पण आम्ही आल्या आल्या जलयुक्त शिवार असेल अशा योजना सगळ्या सुरू केल्या. आणि म्हणून लोकांना माहिती आहे की कोण काम करणार आहे. आणि म्हणून आज मनीषाताईंनी प्रवेश घेतलाय. मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. तुम्हाला अगदी मोकळेपणाने काम करण्याची संधी या शिवसेनेमध्ये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि म्हणून आज देखील काही लोकांवर आजचा मला वाटतं वर्धापन दिन उद्या असतो, आज नवीन एक कुठला तरी दिवस काढला आणि कॅसेट तीच आहे, नवीन काहीच नाही. तेच 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 घिसापिटा सगळं तेच आहे. थोडं कोणते काय म्हणतो त्याला, स्क्रिप्ट रायटर थोडा बदललं पाहिजे. त्यामुळे लोकांना आता ही ऐकायची सवय झालेली आहे, त्याच्याने लोकांवर परिणाम होत नाही. मी एवढंच सांगतो, काही लोक म्हणतात की जे गेले तो कचरा होता. चांगला आहे. आता मनीषा ताईंनी कचऱ्यापासून काय होतं ते सांगितलं. त्यामुळे कचरा हा आता कचऱ्यापासून ऊर्जा तर होतेच, त्याचबरोबर शेतकरी खत वापरतो तेही होतं. समजले, शेतकरी आपला अन्नदाता आहे. आणि कचऱ्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती देखील होत असते.
कचरा आधी आता टाकाऊ वस्तू नाही राहिली आहे, परंतु असं म्हणून एक दिवस त्यांचा कचरा होऊन जाईल जे बोलणाऱ्यांचा. ही वस्तुस्थिती आहे. आणि काही लोक आज ज्या आविर्भावामध्ये बोलत होते, म्हणजे मोदी साहेब, अमित शहा साहेब, मुख्यमंत्री, DCM सगळ्यांवर बोलले, पण आवेश काय होता? त्याला जोर लागतो, उसनं अवसान आणून बोलण्याचा प्रयत्न होता. आणि म्हणून जी काही कोलेकुई केली, म्हणाले आपल्याला काहीतरी ना, ते वाघ वाघच असतो. वाघ बाळासाहेबांच्या विचारांचा जो उद्याचा वर्धापन दिवस आहे तो बाळासाहेबांच्या विचारांचा. तुम्ही वर्धापन दिन साजरा करणार आहात तो कुणाच्या विचारांचा आहे या महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलेला आहे. आणि म्हणूनच वाघ जेव्हा जंगलात येतो तेव्हा हे कोलेकुई आणि इतर छोटे मोठे प्राणी, शेपूट काय म्हणते त्याला, दम दबा के भागते. डरकाळी फोडल्यानंतर काय होतं ते आपल्याला माहित आहे. त्यामुळे तुमची आपली कुवत, आपली मर्यादा ओळखून प्रत्येकाने बोललं पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात मगाशी काही, हाती चलताय बाजार, तसं मोदी साहेबांचं काम आहे. ज्या दिवशी थोडीशी नजर इकडे तिकडे जाईल ना, ते कुठे बिळात कोण दिसणार पण नाही, पण ते अशा विषयाला अशा लोकांना महत्त्व देत नाहीत. हा त्यांचा मोठेपणा आहे. खरं म्हणजे देशाचा आज आपला गौरव पूर्ण जगभरात त्यांनी केलेला आहे. त्याच्यावर मी उद्या बोलेन. काही लोकांना अब्दालीची उपमा दिली पानिपतच्या लढाईमध्ये. अरे बाळासाहेबांचं ज्यांनी स्वप्न साकार केलं 370 आणि राम मंदिराचं, आज आम्ही त्यांच्याबरोबर कृती केलेली आहे. आणि ज्यांनी त्याला विरोध केला कायम, त्यांच्याबरोबर खुर्चीसाठी, सत्तेसाठी तुम्ही लाचारी केलेली आहे. त्यामुळे हा फरक लोकांना माहीत आहे. आणि मला मगाशी कोणीतरी सांगितलं, तुम्ही जसं म्हणालात की काम झालं, काय त्याला म्हणतो आपण, काम झालं की फेका, गरज सर्व आणि माहिती मिळवतं. कोणीतरी मगाशी मला सांगितलं यूज अँड थ्रो. त्याचा शब्द आपल्याला नावामध्येच आहे ना, ते मलाही नव्हतं लक्षात, मगाशी कोणीतरी लक्षात आणून दिलं. त्यामुळे मी एवढंच सांगतो, मी युटर्न झाला जुना, युटर्न जुना झाला, त्याच्यावर उद्या मी बोलतो ना, त्यामुळे उद्या सगळं बोलू. पण आज एवढंच सांगतो की तीच कॅसेट आहे, तीच त्याचंच रिपिटेशन आहे, तेच आहे, नवीन काहीच नाही. नवीन आमच्याकडे आहे. आज आम्ही हे सरकार पुढे नेतोय, विकास प्रकल्प पुढे नेतोय. तुम्ही बंद पाडलेले सगळे प्रकल्प आम्ही पुढे नेतोय. तुम्ही घातलेले स्पीड ब्रेकर ते आम्ही हटवतोय. आणि राज्यातल्या जनतेला चांगले दिवस आणण्याचा प्रामाणिक आम्ही प्रयत्न करतोय. आणि खऱ्या अर्थाने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार या बाळासाहेबांच्या मनातलं, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार इथं काम करतंय. आणि म्हणून मी आणि देवेंद्रजींनी आणि आमच्या मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय मी तर सांगत नाही, आपल्याला माहित आहे. उद्याही काही चर्चा मी त्याच्यावर करेन. पण आमचा फोकस एकच आहे, वैयक्तिक लाभापेक्षा सर्वसामान्य लोकांना काय मिळेल हा आमचा फोकस आहे. संजय शिरसाट यांनी आजच्या त्यांच्या मुलाखतीमध्ये बरंचसं काय सांगितलंय. आणि म्हणून आम्हाला फक्त तुमची भाषा, काही लोक तर आज त्याच्यावर 145 स्वबळावर जागा येतील असं कोणीतरी म्हटलं, भोंग्यानी. अरे जो चौथा स्तंभ मीडिया, लोकशाही
पण थुंकण्याचं पाप करतो त्याला कसं काय लोक जवळ उभं करतील ते मी बोलणार नाही, पुढचं लोक काय करतील ते. परंतु जे काय आज चर्चा झाली, सूर्यावर थुंकण्यासारखा जो काय प्रकार केला, त्याचं उत्तर या देशातली या राज्यातली जनता नक्की देईल. एवढंच या प्रसंगी सांगतो. उद्या आपल्याला भेटायचं, बोलायचं, संवाद साधायचा. आणि म्हणून मनीषाताई, आपलं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तुम्ही महिलांसाठी चांगलं काम करा. महिलांच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी आपल्या शासनाचं धोरणच आहे. आज आपण अनेक योजना सुरू केल्या ज्या कधीच नव्हत्या, त्या आपण योजना सुरू केल्या. आणखी नवीन योजना आपण सुरू करू, आपण सुचवा. आणि आपण आमदार आहातच, प्रवक्त्या आहातच, परंतु शिवसेनेच्या सचिव म्हणून देखील आपण या ठिकाणी काम करा, चांगलं काम करा. तुम्हाला खूप खूप मी शुभेच्छा देतो. आणि शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शिवसेना सचिवपदी महिला भगिनीला आपण संधी दिलेली आहे. शिवसेना पुरुषना बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर रणदिवे साहेबांचा. त्यामुळे शुभेच्छा. उद्या आपल्या भरपूर बोलायचं. आणि संभाजीनगरमधून आलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी आणि सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. हे आपलं आनंदाश्रम आहे, इथे मुद्दाम तुम्हाला बोलवलं. हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं वास्तव्याचं ठिकाण आहे. त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. आणि तुम्ही आज इथं प्रवेश घेताय, हा योगायोग आहे. आणि म्हणून बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे घेऊन जाऊया, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.